ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरच्या आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर बॉम्बगोळा टाकलाय। संबंधित महिला एका युट्यूबर आणि आणखी एका व्यक्तीने कट रचला आणि गोरेंना अडकवण्याचा प्रयत्न केला असा दावा फडणवीसांनी विधानसभेत केलाय। धक्कादायक बाब म्हणजे हे आरोपी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांच्या संपर्कात होते असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला। या प्रकरणामध्ये जे व्हिडिओ तयार करण्यात आलेले होते ते सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पाठवण्यात आले होते असा दावाही फडणवीसांनी केलाय। तीन लोकांना अटक झालेली आहे। एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे। आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले। यांचे व्हॉट्सॲप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत। याच्यामध्ये थेट या सगळ्यांची पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार। यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। दरम्यान रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक प्रकारे फडणवीसांच्या भूमिकेला पाठिंबाच दिलाय। सर्व प्रकरणाची चौकशी होईल आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा अजित पवारांनी दिलाय। मी सभागृहामध्ये होतो, या दोन नावांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तपास करतोय। काही फोनच्या संदर्भातले म्हणजे फोन झालेल्याची माहिती किंवा रेकॉर्ड हे त्याच्यामध्ये मिळालं। तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलेच आहे ना मुख्यमंत्री काय म्हणले। मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळं गृह खात्याकडनं ही माहिती त्यांना मिळाली असावी आणि ती सभागृहाला सांगण्यात त्यांना क्रमप्राप्त वाटलं म्हणून त्यांनी सभागृहाच्या समोर ठेवली। आता वस्तुस्थिती काय आहे ते पूर्ण चौकशी तपास झाल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। मुख्यमंत्री फडणवीसांनी जयकुमार गोरे प्रकरणावरून रोहित पवारांचं नाव घेतल्यावर या आरोपांसंदर्भात रोहित पवारांचं काय म्हणणं आहे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे। आपण पाहूया रोहित पवार काय म्हणतात। हे खरं आहे ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। पण अध्यक्ष महोदय आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत। जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत, एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावर जे इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले एवढे पुरावे असताना, तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे उत्तर देणार आहेत। मी आरोपींच्या संपर्कात होते असा आरोप फडणवीसांनी केलाय। मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे, यावर मी संध्याकाळी सविस्तर बोलेन अशी प्राथमिक प्रतिक्रिया सुळेंनी माध्यमांना दिली आहे। आता त्या नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।